दीक्षाभूमीचा जो संघर्ष आहे आपला तो समता सैनिक दलाकरता काही नवीन नाही आहे। ॲडव्होकेट गुणरत्न रामटेके साहेब आहेत, आमचे मोहन साहेब आहेत आणि आपण सगळे मंडळी या आंदोलनाशी परिचित आहात। मला वाटते संजय फुलझेले आज आलेले आहेत, त्यांनाही या विषयाची कल्पना आहे। दीक्षाभूमीचं आंदोलन हे फार विस्तृत आणि फार मोठं आंदोलन आहे। त्याला एक पार्श्वभूमी आहे आणि समता सैनिक दल या आंदोलनामध्ये गेली अनेक वर्ष सहभागी आहे, त्या कामात आहे। या आंदोलनामध्ये या आंदोलनाची बरीचशी माहिती आम्हाला जरी असली तरी या आंदोलनामध्ये सगळ्यात समता सैनिक दलाला जो सेटबॅक मिळाला तो त्यांच्याच लोकांकडून मिळाला। तरी सुद्धा आज आपल्याला वकील साहेबांची संपूर्ण दीक्षाभूमी बाबत भूमिका काय आहे ते आपल्याला विस्ताराने ऐकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की यांची भूमिका ही रास्त आहे आणि त्याला आपल्याला मदत करावयाची आहे। तो सगळा निर्णय तुमच्यावर असेल, आपण सगळे मिळून निर्णय घेऊ। पण अनायासे वर्ध्यावरून ते आले, एक विशिष्ट भूमिका घेऊन आले, एक आंदोलनाची आखणी करून आले, त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून या आंदोलनाबद्दल समजून घेणं, ऐकून घेणं महत्त्वाचं आहे। मी वकील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका ही विस्ताराने आमच्या समोर मांडावी। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व संत गुरु महापुरुषांना त्रिवार वंदन। उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। सर्वात पहिल्यांदा मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी नागपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा कधी आलो आपली भूमिका मांडण्यासाठी तेव्हा काही लोक म्हणतात तुम्ही याच्या विरोधात काही बोलू नका, काही म्हणते त्याच्या विरोधात बोलू नका। मी कुणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनात बोलासाठी नागपूर शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत नाही। मी दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलन, आपले महापुरुषांचे विचार, त्यांनी काय आपल्या साहित्यामध्ये लिहून ठेवलं, आपल्या आंदोलनाची दिशा, हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो। मग मी बोलत असताना जर ते कोणाच्या विरोधात जात असेल तर त्याला मी जबाबदार नाही। मी फक्त आणि फक्त महापुरुषांचे विचार, वर्तमान परिस्थिती ते सांगणार आहे। ती जर कोणाच्या तुमच्या जवळच्या कोणा एका व्यक्तीच्या विरोधात जात असेल, तुमच्या एखाद्या व्यक्तीच्या संघटनेच्या विरोधात जात असेल तर ते तुमचं दुखणं तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, कारण मी काही कोणाचं समर्थन किंवा विरोध करायला इथे आलेलो नाही। तर मी आज तुमच्या समोर दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाची भूमिका मांडण्यासाठी आलो। दीक्षाभूमी हा शब्द 14 ऑक्टोबर 1956 ला जन्मास आला। 14 ऑक्टोबर 1956 ला आपण नागपूरच्या या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालेले बौद्ध, नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आपण बौद्ध झालो। याची सुरुवात आपण 14 ऑक्टोबर 1956 ला जरी बौद्ध झालो तरी याची सुरुवात 13 ऑक्टोबर 1935 पासून झाली। 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती नाशिकच्या येवल्यामध्ये, मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा, यानंतरच आपल्या धर्मांतराच्या आंदोलनाला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली होती 13 ऑक्टोबर 1935 ला, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकट्याची घोषणा होती, महार समाजाची नव्हती। महार समाजाने 30-31 मे 1 जून 1936 ला मुंबईच्या परिसरामध्ये महार परिषद भरवली आणि या महार परिषदेमध्ये हजारोच्या संख्येने आपले महार एकत्र आले आणि त्या महार लोकांनी बहुमताने काही ठराव पास केले। बहुमताने ठराव पास केले, त्यातला पहिला ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महार समाज सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे। हा महार परिषदेमधला 30-31 मे 1 जून 1936 च्या महार परिषदेमधला ठराव, इथून महार समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतरासाठी पूर्णपणे समर्थन दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर आपण महार समाजाने विश्वास ठेवून सामूहिक धर्मांतर करण्यास आम्ही तयार आहोत, हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला। याच महार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक महार लोकांनी आणखी एक शब्द दिला होता,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार लोकांनी आणखी एक शब्द दिला होता, आजपासून आम्ही धर्मांतराची पूर्वतयारी म्हणून हिंदू धर्माचे कोणतेही सण समारंभ व्रत वैकल्य साजरे करणार नाही. हा 1936चा ठराव आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था असो की कोणीही असो, एक ठरलेली प्रक्रिया आहे लोकशाहीमधली. लोकशाहीमध्ये बहुमताने ठराव पास होतात, त्या ठरावाची अंमलबजावणी होते. आपण 14 ऑक्टोबर 1956 जे नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जे बौद्ध झालो, हे 1936च्या ठरावाची अंमलबजावणी होती. 1936ला जो आपण ठराव केला होता, त्या ठरावाची आपण अंमलबजावणी 1956ला केली, 14 ऑक्टोबर 1956ला. परंतु 1936ला महार परिषदेमध्ये आणखी आपण दुसरा ठराव पास केला होता. तो ठराव धर्मांतराची पूर्वतयारी म्हणून आजपासून आम्ही हिंदू धर्माचे कोणतेही सण समारंभ व्रत वैकल्य साजरे करणार नाही, हा त्या महार परिषदेमधला ठराव होता. हा ठराव आजपर्यंत आपण या ठरावावर अंमलबजावणी केली नाही. आपला ठराव जशानी तसा पडू नये, या ठरावावर कोणी बोलत नाही. या ठरावाबाबत बौद्ध समाजामध्ये जागृती आणण्याचं काम कोणी करत नाही. ही बौद्ध समाजामध्ये जागृती या मुद्द्यावर आणण्याचं काम प्रामुख्याने 2 संस्थेचं होतं. त्यातली पहिली संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धार्मिक संस्थेचं काम होतं, कारण हे धर्मांतराच्या अगोदर सन 1954ला स्थापन केलेली संस्था होती. या संस्थेचं काम होतं 1936च्या ठरावाची अंमलबजावणी बौद्ध समाजाकडून करून घेणे. आजही हिंदू धर्मातले लोक दिवाळी करते, आपणही दिवाळी करतो. तिकडे पोळा, इकडे पोळा, तिकडे वाण, इकडे वाण, तिकडे डीट लागली तर काळा धागा बांधा लागते, इकडे बौद्धाला डीट लागली तर बौद्धाला काळा धागा बांधा लागते. आपण विज्ञाननिष्ठ बौद्ध धर्मामध्ये आहो की कुठे आहो, हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बोलावं लागेल, समस्या आपल्या आहे, समस्या आपल्याला सोडवावं लागेल. जोपर्यंत आपण आपल्या समस्यावर बोलणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाही. आपण सर्वच्या सर्व धार्मिक सण समारंभ सर्वच्या सर्व हिंदू धर्माचे आजही आपण जशाने तसे करत आहोत. यावर कुठेतरी अंकुश बसायला पाहिजे, हे आपल्या बौद्ध समाजातून बंद व्हायला पाहिजे. परंतु या मुद्द्यावर कोणी काम करत नाही. आपल्या ज्या धार्मिक संस्था आहे त्या या मुद्द्यावर बोलत नाही. या 1936च्या ठरावाची अंमलबजावणी करणं, या ठरावाबाबत बोलणं, ही जितकी जबाबदारी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची होती, तितकीच जबाबदारी आपण 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालेले बौद्ध आहोत. त्यामुळे ज्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आपण बौद्ध झालो, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक उभारायचं व अन्य 5 उद्देशासाठी सन 1957ला एका संस्थेचा जन्म झाला. त्या संस्थेचं नाव होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर. या संस्थेची ही जबाबदारी तितकीच होती. 1936च्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं काम याही संस्थेचं तितकंच होतं. परंतु दीक्षाभूमी स्मारक समिती सुद्धा या मुद्द्यावर बोलत नाही. दरवर्षी लाखोचा समाज जगभरामधला बौद्ध समाज आपला 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर येते. परंतु 1936च्या त्या ठरावाबाबत दीक्षाभूमी स्मारक समिती धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी बोलत नाही. जर दीक्षाभूमी स्मारक समितीने सन 1956 पासून पहिला 57चा धम्मचक्र प्रवर्तन दिन तेव्हापासून जर या ठरावाबाबत बौद्ध समाजाला सांगणं सुरू केलं असतं, तर कमीत कमी 70च्या दशकापर्यंत आपले सर्वच्या सर्व 10 वर्षामध्ये आपले धार्मिक कार्यक्रम बदलले असते. सर्वच्या सर्व आपल्या समाजामधून हिंदू धर्माचे सण समारंभ हद्दपार झाले असते. परंतु 2024ला सुद्धा आजही आपल्या बौद्ध समाजामध्ये हिंदू धर्माचे सर्वच्या सर्व सण समारंभ व्रत वैकल्य पाळले जाते. हे दुःखानं म्हणावं असं वाटते. परिस्थिती आपली आहे, बौद्धांच्या समस्या, त्यामुळे आपल्याला बौद्ध समाजासमोर मन मोकळेपणानं बोलावं लागेल. आजही आपले जसंच्या तसं सगळं पडून आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्धांचा, आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होतो. लाखोचा समाज आपला नागपूरच्या दीक्षाभूमीवर येते. या लाखो समुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समिती कोणतेही ठोस पावले उचलत नाही. बौद्ध समाजाने वर्षभर काय करावं काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करत नाही. बौद्ध समाजाचं धार्मिक जीवनमान सुधारण्यासाठी कोणते पाऊल उचलायचे काय उचलायचं काहीही दीक्षाभूमी स्मारक समिती करत नाही. कारण मी तुमच्या नागपूर मधून सांगतो, नागपूरच्या आपल्या धम्मभूमी नागपूरची दीक्षाभूमीच्या
शहरातून सांगतो, दीक्षाभूमी स्मारक समिती संपूर्णपणे ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत आहे. मी हे गोष्ट जाहीरपणे सांगतो, दीक्षाभूमी स्मारक समिती ब्राह्मणवाद्यांच्या दबावाखाली काम करत आहे. नागपूरची दीक्षाभूमी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमामध्ये आपले प्रमुख पाहुणे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आपली विचारधारा काय, त्यांची विचारधारा काय हे विचार करण्याची गरज आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सारखे ब्राह्मणवादी व्यक्ती येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ब्राह्मणवाद्याबद्दल काय म्हटलं, हे पत्रक तुमच्या हाती आम्ही दिलं, तो तुम्ही खिशात टाकलं, ते बाहेर काढा. कारण आम्ही जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाचा पहिला भाग पत्रक समाजामध्ये वाटणे, त्या पत्रकावर चर्चा करणे आहे. तुम्ही जे खिशामध्ये पत्रक ठेवलं ते बाहेर काढा. माझा आवाज येता ना तुम्हाला? खिशामध्ये जे पत्रक ठेवलाय ते बाहेर काढा. आम्ही जे आंदोलन सुरू केलं, या आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. आपल्या समाजामध्ये पत्रक वाटा, त्या पत्रकावर चर्चा करा. या पत्रकामध्ये सर्वात मोठ्या अक्षरामध्ये वरती लिहून ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, हे माझं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य कुठे लिहून ठेवलं, ते पत्रकावरती पेज नंबर, खंड क्रमांक सर्वच्या सर्व दिलं आहे. तुम्हाला शोधायला त्रास होऊ नये. आपल्याला कोणी चुकीचं मार्गदर्शन करते की योग्य मार्गदर्शन करते, हे आता तपासून पाहण्याची वेळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. ज्यांच्या सोबत आपला घातक संघर्ष आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तेच व्यक्ती, त्याच ब्राह्मणवादी संघटनेचे व्यक्ती आज आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य म्हटलं, भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, या वाक्यासोबत आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 मध्ये ब्राह्मणांबद्दल एक आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये ब्राह्मणांबद्दल काही वक्तव्य केले. ते सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काही इतिहास सांगतो. इतिहास सर्वांना माहित आहे, परंतु उजळणी व्हावं इतिहासाची म्हणून सांगतो. 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मनुस्मृतीचं दहन झालं. मनुस्मृतीचं दहन, त्यावेळेस आपण महार होतो, महारांचे साधू राहत होते. त्यावेळेस महारांचे 4 साधू आणि गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण, या 5 लोकांनी मनुस्मृतीचं दहन केलं. या 5 लोकांनी, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण आणि 4 महार साधू, या लोकांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीचं दहन करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहकारी मित्र ब्राह्मण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समाज संघ नावाच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वचे सर्व सहकारी मित्र ब्राह्मण होते. 16 एप्रिल 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये दुसरं लग्न केलं. शारदा कबीर नावाच्या ब्राह्मण महिलेशी, सविता कबीर नावाच्या ब्राह्मण महिलेशी. बौद्ध समाज त्यांना आदराने माईसाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनापासून चुलीपर्यंत ब्राह्मणांसोबत प्रवास केला. 1946 ला लग्न केलं आणि 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद रंगून बर्मा येथे गेले आणि त्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद मध्ये दिलेलं भाषण खंड क्रमांक 17 भाग क्रमांक 3 त्याच्यामध्ये 506 पासून प्रसिद्ध करण्यात आलाय. इंग्लिश मधलं साहित्य वाचा, मराठी आणि हिंदी वाचू नका. त्याचं कारण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला. त्यांचं अनुवादन झालं, हिंदीमध्ये अनुवादन झालं. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी अनुवाद केला हिंदीमध्ये अनुवाद करत असताना डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी एका ठिकाणी श्री गणेश हा शब्द वापरला. श्री गणेश हा शब्द बुद्ध अँड हिज धम्म इंग्लिश यामध्ये आलेला आहे. श्री गणेश हा शब्द, मी तो शब्द पाहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्री गणेश हा शब्द कशासाठी वापरला हे शोधलं. कुठेच या शब्दाचा उल्लेख नाही. सांगायचं एक आहे, आपल्या साहित्यामध्ये खूप सारी भेसळ झाली, ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे मराठी मधलं साहित्य, हिंदी मधलं साहित्य वाचू नका, इंग्लिश मधलं साहित्य वाचा.
आपल्या साहित्यामध्ये भेसळ झाली हे निर्विवाद सत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद रंगून बर्मा इथे दिलं ते इंग्लिश मध्ये प्रसिद्ध झालं. त्याचा अनुवाद हिंदीमध्ये मराठीमध्ये करताना काहीही उल्लेख नाही त्या भाषणाचा. हा इतिहास आहे, वास्तविकता आहे. तुम्ही सर्वच्या सर्व तपासून पहा. बोलणारा व्यक्ती किती खरा बोलतो, किती खोटा बोलतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य पाहून घ्या. आपल्या साहित्यामध्ये भेसळ झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1954 ला आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमध्ये गेले आणि तिथे भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ब्राह्मण हा फक्त आणि फक्त ब्राह्मणच राहतो. ब्राह्मण हा फक्त आणि फक्त ब्राह्मणच राहतो. तो आपली मूळ विचारधारा कधीच सोडत नाही. त्यामुळे ब्राह्मणांना आपल्या आंदोलनामध्ये, आपल्या संघटनेमध्ये, आपल्या पार्टीमध्ये, आपल्या चळवळीमध्ये सहभागी करून घेऊ नका. जेव्हा जेव्हा ब्राह्मण आपल्या आंदोलनामध्ये येतो, आपल्या चळवळीमध्ये येतो, आपल्या संघटनेमध्ये येतो, तेव्हा आपलं आंदोलन, आपली पार्टी, आपली चळवळ मुख्य उद्देशापासून दूर जाते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपले पाहुणे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीक्षाभूमी स्मारक समिती, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही, मी देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. हे म्हणण्याचं धाडस आज दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये राहिलेलं नाही. त्याचं कारण दीक्षाभूमी स्मारक समिती ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत आहे. हे वास्तविकता आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत आहे, ही वास्तविकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे हे जे वाक्य म्हटलं, याच वाक्यासारखं अत्यंत महत्वाचं दुसरं एक वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. या वाक्याला अधिक मजबूतीने बौद्ध समाजाला हे समजून सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही उदाहरणं सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही उदाहरणं सांगितले, त्यातले प्रामुख्याने 2 उदाहरणं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते. भारतामध्ये मौर्य साम्राज्य आलं. सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याचा शासक ज्याने 84,000 बौद्ध विहार, बौद्ध स्तूप बांधले. सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचा शासक ज्याने 84,000 बौद्ध विहार बांधले. मौर्य साम्राज्य जे भारतात आलं, मौर्य साम्राज्य भारतात जे आलं, मौर्य साम्राज्याची जे स्थापना झाली, मौर्य साम्राज्य म्हणजे राजकीय क्रांती. मौर्य साम्राज्य भारतामध्ये जे आलं, हे जे मौर्य साम्राज्य जे आलं याची सुरुवात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी केलेली सामाजिक व धार्मिक क्रांतीचे परिणाम आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये लिहून ठेवतात. या अगोदर आम्ही इथेच मोठे पत्रक घेऊन आलो होतो. त्या पत्रकामध्ये खंड क्रमांक, पेज क्रमांक सर्वच्या सर्व त्या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी नावाचा राजा झाला. स्वराज्य हे त्यांचं राज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देताना म्हणतात महाराष्ट्रामध्ये जो शिवाजी नावाचा जो राजा झाला, स्वराज्य ही जर राजकीय क्रांती आहे तर या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे त्यावेळेच्या संतांनी केलेली सामाजिक आणि धार्मिक क्रांती महत्वाची आहे. सामाजिक आणि धार्मिक क्रांती जर झाली तर राजकीय क्रांती होतेच होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्कर्ष आहे. सामाजिक व धार्मिक क्रांती झाली तर राजकीय क्रांती होतेच होते हे आपल्यापेक्षा जास्त ब्राह्मणांना माहित आहे. म्हणून ब्राह्मणवादी बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती कधीच होऊ नये याकरिता सतत प्रयत्न करत राहते. बौद्धांची या देशामध्ये कधी राजकीय क्रांती होऊ नये, बौद्धांचं या देशामध्ये कधी राज्य येऊ नये, बौद्धांचा या देशामध्ये कधी प्रधानमंत्री बनू नये, बौद्धांचा या देशामध्ये कधी मुख्यमंत्री बनू नये याकरिता ब्राह्मणवादी सतत प्रयत्न करत राहते. त्यासाठी त्यांनी बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपवण्याचं षडयंत्र सुरू केलं. बौद्धांची सामाजिक आणि धार्मिक क्रांती संपवण्यासाठी सम्राट अशोकाने बांधलेले 84,000 बौद्ध विहार याचं ब्राह्मणीकरण करून टाकलं. सम्राट अशोकाने बांधलेले सर्वच्या सर्व बौद्ध विहार यांचं सर्वच्या सर्व ब्राह्मणीकरण करून टाकलं.
सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचे केंद्र आपले संपवले, सामाजिक आणि धार्मिक क्रांती होणं बंद झाली म्हणून राजकीय क्रांती होणं बंद झालं. हे षडयंत्र आहे. एका काळामध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर बौद्ध विहार होतं, एका काळामध्ये पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बौद्ध विहार होतं, अयोध्या हे बौद्धांचं होतं, त्याचं नाव साकेत होतं. हा इतिहास आहे. ब्राह्मणांनी सर्वच्या सर्व आपले धार्मिक स्थळावर ब्राह्मणीकरण करून कब्जा मिळवला, ताब्यात घेतले, कालांतराने ते त्यांचेच झाले. ब्राह्मणांनी तिरुपती बालाजीचं मंदिर आपल्यापासून हिसकावून घेतलं, ब्राह्मणीकरण केलं, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हिसकावून घेतलं, अयोध्या आपल्या हातून गेलं, आपल्या हातून बौद्ध गया सुद्धा गेलं, कायदेशीरपणे गेलं. आज महाबोधी महाविहार बौद्ध गया ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. बौद्धांचं बौद्ध गया बौद्धांचं हे सांगण्याची काही गरज नाही, कारण त्या नावातच बौद्ध आहे. तरी सुद्धा बौद्ध गया हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि बौद्धांनी जग जाहीर करून टाकलं की महाबोधी महाविहार बौद्ध गया हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. हे बौद्धांनी कबूल करून टाकलं. भारतामध्ये महाबोधी महाविहार बौद्ध गया मुक्ती आंदोलन चाललं. हे मुक्ती आंदोलन भंते सुरेश ससाई यांनी चालवलं. भंते सुरेश ससाईच्या नेतृत्वामध्ये 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर 3 लाख लोकांपेक्षा जास्त बौद्ध समाज एकत्र झाला आणि तिथून सांगितलं महाबोधी महाविहार बौद्ध गया हे बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांना मिळालं पाहिजे. भारतामध्ये आंदोलन चाललं, महाबोधी आंदोलन चाललं, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चाललं, आंदोलन चाललं 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 आणि आंदोलन थांबलं. आंदोलनाचं काय झालं माहित नाही, पण भंते सुरेश ससाई केंद्रीय अल्पसंख्याक आयोगावर गेले, त्या कमिटीमध्ये सदस्य झाले. भंतेजी माझ्या माहितीप्रमाणे लाल दिव्याच्या गाडीने फिरायला लागले. आंदोलनाचं काय झालं माहित नाही, पण भंते सुरेश ससाई लाल दिव्याच्या गाडीने फिरायला लागले अशी माहिती आहे. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य भंतेजी बनले. भंते सुरेश ससाई यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केली सन 2012 मध्ये. भंते सुरेश ससाई यांनी सन 2012 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. या केस मध्ये भंतेजीचे वकील पांडे, भंते सुरेश ससाई यांचे वकील पांडे आणि सन 2012 ते 2024 या कालखंडामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये फक्त 8 तारखा झाल्या. 8 तारखा 2012 ते 2024 या काळामध्ये फक्त 8 तारखा झाल्या. मी वर्धेला राहतो, मला अशी माहिती मिळाली की भंते सुरेश ससाई यांचं वय 93 वर्ष आहे, अशी मला माहिती मिळाली. भंते सुरेश ससाई यांचं वय 93 वर्ष. दर 1.5 वर्षाला 1 तारीख, 1.25 वर्षाला 1 तारीख याच गतीनं काम चालू राहिलं तर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन त्याची केस याचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही आणि महाबोधी महाविहार मुक्त कधी होईल सांगता येत नाही. आज आम्ही दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलन सुरू केलं. हे सर्वच्या सर्व भंते सुरेश ससाई यांच्या विरोधात जाणारं आंदोलन आहे. त्याचं कारण दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेश ससाई आहे. भंते सुरेश ससाई दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचं एक संविधान आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचं एक संविधान आहे. ते संविधान जेव्हा सन 1957 ला दीक्षाभूमी स्मारक समिती रजिस्टर्ड झाली, 14 ऑक्टोबर 1956 ला आपण बौद्ध झालो. ज्या जागेवर आपण बौद्ध झालो त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक उभारायचं व अन्य 5 उद्देश, एकूण 6 उद्देशासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीचा जन्म झाला. दीक्षाभूमी स्मारक समितीने षडयंत्र करून आजपर्यंत दीक्षाभूमी स्मारकाचं बांधकाम पूर्ण केलं नाही. त्याचं कारण सांगतो. दीक्षाभूमी स्मारकाचं बांधकाम इतक्या वर्षात पूर्ण का झालं नाही, हे दीक्षाभूमी स्मारक समितीने षडयंत्र केलं. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये लिहिलं होतं जेव्हा स्मारकाचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा त्याचं व्यवस्थापन हे समाजाकडे जाईल. हे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये लिहिलं होतं. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधलं 6वं उद्देश त्यामध्ये लिहिलं होतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर हे स्मारक बांधण्यापुरती तात्पुरती संस्था होती.
परंतु दीक्षाभूमी स्मारक समितीने इतक्या वर्ष स्मारकाचं बांधकाम पूर्ण केलं नाही. सन 2023 ला जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती काढली दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानाबद्दल, त्यामध्ये आम्हाला धक्कादायक खुलासा झाला. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आला. सन 2023 ला जेव्हा आम्ही संविधान पाहिलं, त्याच्यामध्ये जे 6वं उद्देश होतं ते 6वं उद्देश सुद्धा काढण्यात आलं. एकंदरीत दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः ज्या संस्थेचे अध्यक्ष म्हणते सुरई ससाई आहे, स्वतः दीक्षाभूमीची ओळख संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण ज्या शहरामध्ये उभा आहोत, या शहराचं नाव नागपूर आहे. या शहरामध्ये सर्व समाजाचे सर्व लोक आपण राहतो. आपण जेव्हा नागपूर सोडून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा गेलो, तेव्हा आपण सांगतो की आम्ही नागपूरवरून आलो. नागपूर ही आपली ओळख आहे. ज्या पद्धतीने नागपूरच्या लोकांची नागपूरच्या बाहेर गेल्यानंतर नागपूर हे ओळख राहते, तशीच आपली बौद्धांची दीक्षाभूमी ही आपली ओळख आहे. आज तीच ओळख संपवण्याचं षडयंत्र दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः करत आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने संविधानामध्ये संशोधन करून दीक्षाभूमी हा शब्द कमी केला, 6वं उद्देश कमी केलं. दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. आम्ही सर्व गावागावामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये, मी वर्ध्यामध्ये राहतो, वर्धा शहरामध्ये राहतो. मागील 6.5 ते 7 महिन्यापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा फिरण्याचा क्रम चालू आहे. या संविधान चौकामध्ये माझी येण्याची ही दुसरी वेळ आहे. या अगोदर जेव्हा आलो तेव्हा मी तिकडे बोलत होतो, आज आलो इकडे बोलत आहो. हे संविधान चौकातली माझी दुसरी वेळ आहे या चौकात बोलण्याची. नागपूरची दीक्षाभूमी आपली धोक्यात आहे. काही उदाहरणं सांगतो. आपली एक विचारधारा आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांना मानतो, बुद्धांना मानतो. आपली एक विचारधारा आहे मानवतावादाची. आपल्या विचारधारेचा संघर्ष हा कोणत्या विचारधारेसोबत आहे हे सांगण्याची गरज नाही. दीक्षाभूमी स्मारक समिती आपल्या स्मारकाच्या समोर एक बोर्ड लावते. त्या बोर्डवर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या लोकांचे नाव लिहिलेले राहते. तुम्ही ते आवर्जून बोर्डवरचे नावे वाचा. सन 2019 मध्ये दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर एक बोर्ड लागलेला होता. त्या बोर्डवर नाव लिहिलं होतं पी.के. भागवत. मी 2019 मध्ये 4 मार्च 2019 ला सर्वात पहिल्यांदा बोललो दीक्षाभूमी स्मारक आपलं नागपूरच्या धोक्यात आहे. त्याचं कारण सांगितलं. मी हे म्हटलं, पी.के. भागवत नावाचा व्यक्ती, पी.के. भागवत हे नाव मुळात बौद्धांमध्ये येत नाही. मी हे बोललो, जे पी.के. भागवत हे नाव जे दीक्षाभूमी स्मारकासमोर दिसत आहे, हा जर भगतचा जर कोणी भागवत झाला असेल तर अडचण नाही. कारण कुतरमारेचे कुलकर्णी बौद्धांमध्ये झाले, हा आपला इतिहास आहे. मी तेव्हा बोललो, जर हा पी.के. भागवत हा भगतचा जर भागवत झाला असेल तर अडचण नाही. परंतु भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेला जर घातक संघर्षाचा इतिहास आहे. ब्राह्मणांचं कट्टर संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS या संघाचा सरसंघचालक मोहन भागवत. मी तेव्हा बोललो, 4 मार्च 2019 ला बोललो, दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये पी.के. भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक मोहन भागवत. जर हे 2 भागवत भाऊ निघाले तर आपण काय करायचं, हे 4 मार्च 2019 ला सर्वात पहिल्यांदा मी बोललो. बौद्ध समाजामध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला. बौद्ध समाजात ज्यांना आपण बौद्ध समाजाचे नेते म्हणून ओळखतो, त्या आमच्या वर्धा शहरातल्या, नागपूर शहरातल्या लोकांना ज्यांना मी व्यक्तिगत ओळखत होतो, त्यांना बऱ्याच लोकांना बोललो आपली दीक्षाभूमी धोक्यात आहे, काहीतरी करावं लागेल. 4 मार्च 2019 पासून कोणी पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. मी आज जे तुमच्या समोर बोलत आहो, हा माझा बोलण्याचा आयुष्यातला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा हा आमचा सुरुवातीचा पहिला प्रसंग आहे. या अगोदर आम्ही जेव्हा कधी आम्हाला माईक कोणी दिला तर आमचे हातपाय हलत होते, आम्हाला बोलता येत नव्हतं. आम्ही लिखाण करू शकत होतो, आम्ही लिहित होतो, पण असं बोलता येत नव्हतं. आमची अडचण होती. मी व्यवसायाने वकील, आम्हाला जज सोबत बोलासाठी समोर हाती असं पकडायला राहते. आम्ही पकडू बोलतो. आता काही लोकांना डेअरिंग राहते, काही लोकांना नाही राहत. मला काही डेअरिंग नव्हती समाजामध्ये इतकं सर्व बोलण्याची. तुमच्या नागपूर
नागपूरच्या दीक्षाभूमीवरून, आपल्या नागपूरच्या या जागेवरून सांगतो, दीक्षाभूमीच्या शहरामधून सांगतो. नागपूर शहरातला अत्यंत वाईट अनुभव आला. नागपूर शहरातल्या लोकांना जेव्हा मी म्हटलं की दीक्षाभूमी स्मारक आपलं धोक्यात आहे, काहीतरी करावं लागेल, बऱ्याच लोकांनी बरंच सारं बोललं. त्यातलं काही ठराविक वाक्य सांगतो. हर्षवर्धन माझं नाव, हर्षवर्धन, तुझ्यासोबत 5 लोक येणार नाही. तू जर आंदोलन करण्याची घोषणा केली तर तुझ्यासोबत समाजातले 5 लोक येणार नाही, हे म्हणणारा नागपूर शहरातला व्यक्ती आहे. मी मागील 6.5-7 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहो. हे सर्व जे मी तुमच्या समोर जे फिरताना दिसत आहो, या सर्वचा सर्व खर्च आपला समाज उचलत आहे. मी फक्त इतकंच सांगतो की मी फिरत आहो, माझे पैसे खतम होत आले. मी माझा मोबाईलवर नंबर माझा दिला, तोच गुगल पे अकाउंट नंबर आहे. मला पैसे मागायची गरज पडत नाही. नागपूर शहरामध्ये काल पाय ठेवल्याबरोबर मला 1000 रुपयाचं धम्मदान दिलं, फक्त काम करण्यासाठी, समाजामध्ये बोलण्यासाठी. फक्त याच्यासाठी सांगतो कारण नागपूरच्या लोकांनी मला म्हटलं की तुझ्यासोबत 5 लोक येणार नाही. बरंच सारं बोलले, मनात थोडीशी खंत वाटते, पण ठीक आहे, आपण आपल्याच लोकांसोबत आपण मन मोकळे करू. दीक्षाभूमी स्मारक समिती सोबत संघर्ष करण्याचं ठरवलं आहे. पत्रक वाटले. दीक्षाभूमी हा जो शब्द दीक्षाभूमीच्या संविधानामधून कमी केला, तो पुन्हा दीक्षाभूमीच्या संविधानामध्ये आणायचा आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती सोबत संघर्ष करताना 2 मार्गाने संघर्ष करायचा हे ठरवलं आहे. पहिला संघर्ष हा कायदेशीर मार्गाने दीक्षाभूमी स्मारक समिती सोबत संघर्ष करायचं ठरवलं. हा दीक्षाभूमी स्मारक समितीवर दबाव निर्माण करण्यासाठी, आपली जे काही काम बिघडलेलं काम आहे ते दुरुस्त करण्यासाठी आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीवर दबाव निर्माण करण्यासाठी सामाजिक दबाव या माध्यमातून आम्ही दीक्षाभूमी स्मारकावर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनाचे 3 टप्पे निश्चित केले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दीक्षाभूमी स्मारकाच्या संदर्भातले समस्याचे जे पत्रक तुम्हाला दिले, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वाटणार आहोत. आमचं त्याच्यावर काम चालू आहे. बौद्ध समाजाला दीक्षाभूमीच्या संदर्भातल्या सर्वच्या सर्व समस्या सांगायच्या आहेत. हे सर्व समस्या सांगितल्यानंतर जे बौद्ध व्यक्ती समस्या समजून जागृत होतील त्या सर्वच्या सर्व लोकांना घेऊन दीक्षाभूमी स्मारकासमोर अत्यंत शांततेच्या मार्गाने नम्रपणे 12 ते 4 या वेळेमध्ये धरणा प्रदर्शन करायचं आहे. धरणा प्रदर्शन करण्याच्या मागण्या या पत्रकामध्ये लिहिल्या आहे. धरणा प्रदर्शन कशासाठी करणार आहोत त्याच्या मागण्या पत्रकामध्ये लिहिलेल्या आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या समोर 3 मार्च 2024 ला धरणा प्रदर्शन करायचं आहे. तर आतापर्यंत आपण ऍडव्होकेट हर्षवर्धन यांना काळजीपूर्वक ऐकलं. मी तुम्हाला विनंती करेन की त्यांना आपलं म्हणणं जे आहे ते संपूर्ण विस्ताराने ते आपल्या पुढे मांडतील. त्यांच्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावातून दीक्षाभूमी शब्द कमी का केला हे बौद्ध समाजासमोर जाहीर करावे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व संविधानात संशोधन केलेल्या प्रती बौद्ध समाजासमोर जाहीर कराव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व ऑडिट रिपोर्टच्या कॉपी या बौद्ध समाजासमोर जाहीर कराव्या. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानातील तरतुदीप्रमाणे स्मारक समितीच्या स्थापनेपासून ते आजतागाय जनरल काउन्सिल वगैरे सगळे बोर्ड ऑफ ट्रस्टी यांची संपूर्ण यादी बौद्ध समाजासमोर जाहीर करावी, अशा मागण्या ऍडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत. आम्ही वकील साहेबांना विनंती करतो की बा त्यांची पुढची उद्दिष्ट ही जी आहेत उद्दिष्ट ही फक्त जाहीर करावी अशा प्रकारची आहेत की ही सगळी हे ज्या सगळ्या म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं दीक्षाभूमीवर ते जाहीर करावं लोकांपुढे, ही एक मागणी आहे. याच्याशिवाय अजून काही कायदेशीर मार्ग, अजून काही तरतुदी, अजून काही त्यांची भूमिका
दीक्षाभूमी संदर्भात त्यांची अधिक काही भूमिका आहे ती त्यांनी विस्ताराने सांगावी. फक्त जे काही झालं ते सादर करावं एवढ्यावरच ते थांबणार आहेत की त्याच्या पुढेही त्यांची काही भूमिका आहे ती त्यांनी सांगावं. मी त्यांना विनंती करतो. आज आपण त्यांना निमंत्रित केलं, ते आले. अत्यंत त्याला असं म्हणता येईल की बा त्यांनी आपलं मन मोकळं करून आपलं म्हणणं मांडलं. आपणही सगळ्यांनी ऐकून घेतलं. मी त्यांना पुन्हा विनंती करेन की त्यांनी या 4 मागण्या आणि या याच्या नंतरची त्यांची जी कायदेशीर बाजू आहे ती सुद्धा आम्हाला सांगावी. दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत संघर्ष करण्याचं ठरलं. सामाजिक दबाव, या सामाजिक दबावाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रक वाटण्याचं ठरवलं. त्या पत्रकावर बौद्ध समाजामध्ये चर्चा करण्याचं ठरवलं. दीक्षाभूमी स्मारकाच्या संदर्भामध्ये समस्या बौद्ध समाजाला समजून सांगायच्या, समाजामध्ये यावर चर्चा करायच्या आणि जागृत झालेल्या बौद्ध समाजाला घेऊन दीक्षाभूमी स्मारकासमोर 3 मार्च 2024 ला शांततेच्या मार्गाने धरणं प्रदर्शन करायचं. या धरणं प्रदर्शनामध्ये आपण बौद्ध समाजाच्या इतिहासात आजपर्यंत न झालेलं काम आपण करणार आहोत. बौद्ध समाजाच्या वतीने आजपर्यंत जे काम केलं नाही ते आपण करणार आहोत. ऐतिहासिक काम करणार आहोत. दीक्षाभूमी स्मारक समितीवर आपण बौद्ध समाजाच्या वतीने आजपर्यंत जे झालं नाही ते करणार आहोत. दीक्षाभूमी स्मारक समितीवर आपण अविश्वास प्रस्ताव मांडणार आहोत. दीक्षाभूमी स्मारक समितीवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही संपूर्ण दीक्षाभूमी स्मारक समितीवर 3 मार्च 2024 ला अविश्वास प्रस्ताव मांडणार आहोत. त्यासोबत तुम्हाला काही सांगतो, दीक्षाभूमी स्मारक समिती हे संपूर्ण बौद्धांची आहे. ती कोणा एका व्यक्तीची, ती कोणा एका परिवाराची खाजगी संपत्ती नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मरतपर्यंत रासू गवई अध्यक्ष राहिले, ते गेले. त्यांच्या जागी त्यांची पत्नी कमलताई गवई, मुलगा राजेंद्र गवई सदस्य आणि सचिव झाले. सदानंद फुलझेले मरतपर्यंत सचिव राहिले, ते गेले आणि त्यांचा मुलगा सचिव झाला, एक मुलगा सदस्य झाला. मनोहर गजघाटे मरण पावला, त्याच्या जागी विलास गजघाटे नावाचा व्यक्ती सदस्य झाला. दीक्षाभूमी मध्ये परिवारवाद आहे. आपण ब्राह्मण, आपण हिंदू धर्म सोडून बौद्ध बनलो कारण हिंदू धर्मामध्ये चातुर्य वर्ण होतं. चातुर्वर्ण, जन्मता ब्राह्मण श्रेष्ठ, जन्मता ब्राह्मण श्रेष्ठ, तो कसाही असो श्रेष्ठ, ही जी संकल्पना आहे तीच संघटनेमध्ये परिवारवाद आणि चातुर्वर्णामध्ये ब्राह्मणवादासारखंच राहते. कारण दोन्ही ठिकाणी माणसाला जन्माच्या आधारावर स्थान दिलं जाते, त्याचं कर्तृत्व पाहून त्याला स्थान दिलं जात नाही. त्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सदस्य बनण्याचा सर्व इच्छुक बौद्धांना मार्ग मोकळा करा. हा ठराव आपण दीक्षाभूमी स्मारकासमोरून 3 मार्च 2024 ला पास करणार आहोत. म्हणजे या नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीची समिती आहे, या समितीमध्ये जर उदाहरणार्थ सांगतो, आज आमचं प्रशिक्षण सरांचं आणि माझं बरोपैकी जमते. उद्या जर समजा नाही जमलं तरीही, यांचं आणि माझं नाही जमलं तरीही प्रशिक्षण सरांना सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य बनण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सर्व बौद्धांना, इच्छुक बौद्धांना, ज्यांना असं वाटते की मी दीक्षाभूमी स्मारक समितीचा सदस्य बनलो पाहिजे, सचिव बनलो पाहिजे, अध्यक्ष बनलो पाहिजे, अशा सर्वच्या सर्व बौद्ध लोकांना समान संधी मिळाली पाहिजे. समान संधी. दीक्षाभूमी स्मारकामधलं काही समस्या सांगतो. पावसाळ्यामध्ये 4-4 फूट पाणी येते, तर तुम्हीच पाहिलं असेल जास्त माझ्यापेक्षा. मला 4-4 फूट दिसलं, कदाचित तुम्हाला जास्त दिसलं असेल कारण तुम्ही जास्त जवळ राहता. मला वर्धेहून येता येता पाणी कमी झालं असेल. स्मारकामध्ये पाणी येते, स्मारकामध्ये दानपेट्या आहे. तुम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीचा ऑडिट रिपोर्ट पहा. आपल्याला दीक्षाभूमी स्मारक समितीला विचारायचं आहे की दीक्षाभूमी स्मारक समितीच्या ज्या स्मारकामध्ये ज्या दानपेट्या लागल्या, स्मारक समितीच्या वतीने ज्या दानपेट्या लावल्या आहेत, त्या दानपेटीमध्ये किती पैसा जमा झाला हे ऑडिट रिपोर्ट मध्ये कुठं लिहिलं आहे ते तुम्ही आम्हाला समजून सांगा. दीक्षाभूमीच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दीक्षाभूमीच्या दानपेटीमध्ये येणारा पैसा, त्याचा उल्लेख कुठे आहे हे बौद्ध समाजाला सार्वजनिकरित्या 3 मार्च 2024 ला समजून सांगा. या मागणीसाठी आपलं धरणं प्रदर्शन आहे.
दीक्षाभूमी स्मारक समिती दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमामध्ये रहाटे कॉलनी पासून तर स्मारकापर्यंत आपले स्टॉल लागते. एका स्टॉलची किंमत 5,000 पासून 50,000 रुपयापर्यंत आहे. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे, कारण तुमचे स्टॉल जास्त राहते, आमचे कमी राहते वर्धेवाल्यांचे. या स्टॉलच्या माध्यमातून जो दरवर्षी पैसा मिळते त्या पैशाचा उल्लेख दीक्षाभूमीच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये कुठे आहे हे आता दीक्षाभूमी स्मारक समितीने 3 मार्च 2024 ला दीक्षाभूमी स्मारकासमोर सर्वच्या सर्व बौद्ध लोकांना सांगावं ही आपली मागणी आहे. 3 मार्च हा दिवस निवडण्याचे कारण सांगतो. मागील 6.5-7 महिन्यापासून आम्ही संघर्ष करत आहोत, परंतु तारीख आम्ही 3 मार्च 2024 निवडली. इतिहास, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवत नाही. त्यामुळे आपण इतिहासाची उजळणी झाली पाहिजे, येणाऱ्या पिढीला आपला इतिहास समजला पाहिजे. 3 मार्च 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला होता. काळाराम मंदिराचा सत्याग्रह, आपण महार होतो तेव्हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. आज आपण बौद्ध आहोत, आज आपल्याला दीक्षाभूमी स्मारक वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. आंदोलनाचा तिसरा टप्पा, वर्धा शहरापासून आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमी पर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास आम्ही येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्धा ते नागपूर असा लॉंग मार्च काढणार आहोत. एका काळामध्ये नागपूर पासून तर औरंगाबाद पर्यंत लॉंग मार्च गेला होता, आम्ही आता परत नागपूरकडे येत आहोत. आम्ही लॉंग मार्च घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही 80 किलोमीटरचा प्रवास पायदळ चालणार आहोत. ही सर्व आपली आंदोलनाची रूपरेषा आहे. या सर्व आंदोलनामध्ये तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. मी सर्व गावागावामध्ये, आता जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत आहोत, वर्धा जिल्ह्यामधल्या गावागावामध्ये जात आहोत. तर गावामध्ये जात असताना आम्ही काही गोष्टी बोललो, त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. मी वर्धा जिल्ह्यामध्ये लोकांना सांगितलं, तुम्ही वर्धेमधले, मीही वर्धेमधला, तुम्ही आंदोलन करायला चालले, मीही आंदोलन करायला चाललो. नागपूर शहरामधल्या लोकांनी जर आपली बसाची व्यवस्था केली तर मॅटिंगवर बसू, नाहीतर खाली बसू, हे समाजाला सांगून आलो. मार्च महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. जर नागपूरच्या आपल्या बौद्ध लोकांनी जर आम्हाला पाणी पाजलं तर ठीक आहे, नाही तर आपण वर्धेवरून पाणी घेऊन येऊ. पण दीक्षाभूमी स्मारकासमोर अत्यंत शांततेच्या मार्गाने धरणा प्रदर्शन करू, हे सर्व समाजाला सांगून आलो. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले धम्म बांधव येत आहे आणि समस्या संपूर्ण बौद्धांची आहे, त्यात आपलंही काही योगदान असायला पाहिजे, असं जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर तुम्ही नागपूरचे स्थानिक रहिवासी आहे, तुम्हाला शक्य होत असेल तितकं आम्हाला सहकार्य करा, आंदोलनाला सहकार्य करा. आणि एक गोष्ट सांगतो पुन्हा, ती अत्यंत महत्वाची राहिली, तितकंच सांगतो आणि आपली भूमिका संपवतो. नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सन 2023च्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये, सन 2023च्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीचा पदाधिकारी, दीक्षाभूमी स्मारक समितीचा पदाधिकारी लाखो बौद्ध समाजासमोर काय म्हणते, विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्यांच्या विचाराला मी अभिवादन करतो. हे दीक्षाभूमी स्मारक समितीचा पदाधिकारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी लाखो बौद्ध अनुयायांसमोर बोलला. ज्या पदाधिकाऱ्याने वाक्य बोलला त्या पदाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही निंदा प्रस्ताव पास करणार आहोत दीक्षाभूमी स्मारकासमोर. सर्वच्या सर्व त्यानं जे बोललं त्याचा व्हिडिओ, ऑडिओ सर्वच्या सर्व 3 मार्च 2023 ला दीक्षाभूमीवरून आम्ही सार्वजनिक करणार आहोत. त्या स्मारकासमोर आम्ही निंदा प्रस्ताव पास करणार आहोत त्याच्या विरोधामध्ये. ही सर्व आंदोलनाची रूपरेषा आहे. तुम्ही ते समजून घेतली असं मी अपेक्षा करतो. तुम्हाला या आंदोलनामध्ये जितकं काही सहकार्य करणं होते, आम्ही जेव्हा वर्धेवरून येईल तेव्हा इथल्या ज्या काही स्थानिक गोष्टी आम्हाला लागतील त्या सर्व तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम.